तारखेनंतरची जी दिशा आहे ती लोकप्रतिनिधींविरोधात असणार आहे? आता ती 21ला ठरल. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले. हा लय वेळ. किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत. आता काय काय असतं, पर त्यांना मर्यादा आहे तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही आणि वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा, मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी आहे. एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करता. पण त्यामुळे आत्तापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आत्तापर्यंतचं समोर आलेलं आहे. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय, असा एक साधा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं, जे आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं. आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरीही त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोधी. तर तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं? हे म्हणायची गरजच नाही. सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50%च्या आतून आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं. कारण यांचा, या जनतेचा, गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे. कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी. त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत.